तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात बच्चूभाऊ कडू हे पोलिसांसमोर आलेले होते। जेव्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर त्यांनी जे आंदोलन केलेलं होतं, तर त्या व्यतिरिक्त त्यांना पोलिसांनी अडवलेलं होतं। परंतु संपूर्ण माहिती सांगतो। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, कर्जमाफी संदर्भात बच्चूभाऊ कडू हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या घरासमोर गेलेले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती। तर त्या संदर्भात मोठा विषय त्यांच्यासोबत झालेला होता। परंतु 17 तारखेला हे मीटिंग झाली आणि कर्जमाफीची तारीख माणिकराव कोकाटे यांनी बच्चूभाऊ कडूंना दिलेली होती। तर 17 तारखेचा देखील निर्णय याच्यातच त्यांनी सांगितलेला आहे। तर पोलिसांना त्यांना सांगितलं, जेव्हा माणिकराव कोकाटेंना बच्चूभाऊ कडूंनी कॉल केलेला होता, तेव्हा माणिकराव कोकाटे काय म्हणाले ते देखील पोलिसांना बच्चूभाऊ कडूंनी सांगितलेलं आहे। तर संपूर्ण माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे मित्रांनो। तर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। तर बघा, कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेली आहे। तर व्हिडिओला अगदी शेअर करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघा। तुमचे सारे डाऊट्स, सारे क्वेश्चन्स हे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे। कारण की कर्जमाफी कधी होणार, तर भरपूरशा शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे कमेंट देखील येत आहे की कर्जमाफी केव्हा होणार, 2025 लागलं आणि भरपूरशे दिवस झाले कर्जमाफी संदर्भात कुठलीही अपडेट हे अजूनपर्यंत खरोखरी माहिती आम्हाला भेटलेली नाही। परंतु जेव्हा त्यांनी आंदोलन केलेलं होतं, तर त्या आंदोलनाच्या संदर्भात बच्चूभाऊ कडूंनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना। तर शेतकरी असाल तर अगदी हा व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे आणि तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करणे नक्की गरजेचे असणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे, कारण की महत्त्वाचे पॉईंट्स हे बच्चूभाऊ कडूंनी पोलिसांना सांगितलेले आहे आणि कृषी मंत्र्यांनी देखील बच्चूभाऊ कडूंना काय म्हटले ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहित पडून जाणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा मित्रांनो। साहेब यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती सांगोपांग विचार करून उचित निर्णय घेतला जाईल। असं असताना फक्त आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्र्याकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे। असं म्हणणार नाही का आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा किंवा इकडे या। ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गौण आहे, पण महत्त्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे। नाहीतर आम्ही इतके दिवस याच्यावर हे सगळे दिव्यांग स्वतःचे पैसे खर्ची घालून
अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला, तर तो बेडवर आहे, त्याचे दोन्ही पोरं. तर ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे 2-3 हजार रुपये खर्च आला. त्याला 1500 देऊन आपण हे करतोय. हे मोठ्या आशेनं, मोठ्या अपेक्षेनं इथं आलेले आहे. तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली, छत्रपतीचा शक्ती म्हणून, त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली. तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब, स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे. गेल्या 2 दिवसापासून इथं आहे. आणि अशा या लोकांसोबत विश्वासघात झाला नाही पाहिजे, किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे. तर मला वाटतं कुठेतरी त्याला एक चांगल्या प्रकारचं काही मागण्यावर किती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे आणि तारीख निश्चित सांगितली पाहिजे, म्हणजे त्याला आम्हाला बरं होईल. मुख्यमंत्र्याला बोलवायचं, मुख्यमंत्र्याला. दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चूभाऊची चर्चा झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय. एप्रिलच्या पहिले 1-2 तारखेला घेतले तर फार समजा. हा, शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या हप्त्यात करू. फक्त सकारात्मक घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा. पवित्र भूमीमध्ये या दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंनी हे आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली. एक हात वर करून देश का नेता कैसा हो.